तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर तुम्ही टायटलचा थंबनेल बघितला असेल आणि बऱ्याच जणांचे मला कमेंट सुद्धा येत होते व्हिडिओ खाली की आपल्याला यूट्यूबमध्ये कॉपीराइट फ्री म्युझिक नेमकं कुठून घ्यायच्या आणि त्या कशा घ्यायच्या। तर जे नवीन छोटे यूट्यूबर्स असतात, बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतात। सुरुवातीला मला सुद्धा काहीच माहिती नव्हतं की कॉपीराइट फ्री म्युझिक यूट्यूबमध्ये आपण कुठून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या कुठल्याही व्हिडिओला किंवा शॉर्ट्सला भविष्यामध्ये कधीच कॉपीराइट क्लेम येणार नाही। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। जे नवीन यूट्यूबर्स आहेत तर सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देणार आहे की तुम्हाला दाखवेन व्हिडिओच्या माध्यमातून की आपण नेमकं म्युझिक कुठून घ्यायच्या। चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, कसं आहे, प्रत्येकाने यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर प्रत्येकाला शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ टाकायचे असतात। बऱ्याच जणांना म्युझिक सुद्धा वापरायची असते, पण बऱ्याच जणांना हे समजत नाही की आपण कॉपीराइट फ्री म्युझिक कुठून घ्यायच्या। तर बरेच जण काय करतात, सुरुवातीला कुठल्याही ॲप स्टोरहून कुठलीही म्युझिक वगैरे लावतात व्हिडिओला। त्याच्यानंतर जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा यूट्यूबकडनं कम्युनिटी स्ट्राईक येते किंवा म्युझिकवर कॉपीराइट येतं। तर कॉपीराइट आल्यानंतर होतं काय, जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कॉपीराइट आला असेल एखाद्या व्हिडिओवर, तर जो म्युझिकचा पूर्ण कॉपीराइटचा जो म्युझिक असतं त्याचा जो ओनर असतो, तर संपूर्ण जो रेव्हेन्यू तुम्हाला भेटतो व्हिडिओमध्ये, तो पूर्ण रेव्हेन्यू त्या ओनरला भेटतो। त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही। आणि जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल आणि जर तुमच्या कुठल्या व्हिडिओला जर कॉपीराइट क्लेम आलं, तर जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला तुमचं चॅनल अप्लाय करशाल तेव्हा तुमचं चॅनल डिमॉनिटाईज करून टाकतं यूट्यूब। कारण कॉपीराइट क्लेम जर असेल तर चॅनल मॉनिटाईज कधीच होत नाही। तर मग असे कॉपीराइट फ्री म्युझिक भेटतात कुठं, तर हे बरेच जणांना माहीत नसतं। तर मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देतो। चला तर मग बघूयात आपण कॉपीराइट फ्री म्युझिक नेमकं घ्यायच्या कुठून, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कधीच अडचण येणार नाही। तर नक्की बघा मग। मित्रांनो, कॉपीराइट फ्री म्युझिक कशा घ्यायच्या, तर तुमच्या गुगल क्रोमला जायचं आणि studio.youtube.com सर्च करायचं। त्याच्यानंतर मोबाईल डेस्कटॉप मोडवर टाकायचा, तुमचं चॅनल ओपन होईल। त्याच्यानंतर चॅनल ओपन झाल्यानंतर मोबाईलवर सुद्धा YT स्टुडिओवर क्लिक करायचं। YT स्टुडिओवर क्लिक केल्यानंतर तुमचा चॅनलचा संपूर्ण डाटा तुम्हाला असं स्क्रीनवर दिसेल तुमच्या मोबाईलवर सुद्धा। तर त्याच्यानंतर तुम्ही असं खाली यायचं इथं आणि इथं बघू शकता तुम्ही ऑडिओ लायब्ररी असं ऑप्शन आहे। तर या ऑडिओ लायब्ररीवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला लाखो कॉपीराइट फ्री म्युझिक तुम्हाला इथं भेटून जातील यूट्यूबकडनं, ज्या फ्री दिलेल्या आहेत। एकाही म्युझिकला कॉपीराइट क्लेम कधीच येणार नाही। तर टोटल आहेत 861 पेजेस आहेत इथे। तर बघू शकतात एका पेजमध्ये कमसे कम 500 ते 1000 म्युझिक आहेत। जर तुम्हाला तुमच्या मूडनुसार जर म्युझिक घ्यायचं असेल तर इथे सर्चचं ऑप्शन आहे, इथं सर्चवर जायचं। त्याच्यानंतर तुमच्या मूडवर क्लिक करायचं, मग तुमचा मूड कसा आहे त्याच्यानुसार घ्यायचं, अँग्री, ब्राईट, क्लेम, हॅप्पी, रोमॅन्टिक। जर तुमचा रोमॅन्टिक मूड असेल आणि तुम्हाला जर रोमॅन्टिक म्युझिक हवी असेल तर इथं क्लिक करायचं रोमॅन्टिकवर। त्याच्यानंतर अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर ह्या रोमॅन्टिक म्युझिक आहेत ह्या संपूर्ण, तर एखादी क्लिक करून बघूयात आपण। तर बघू शकतात हे रोमॅन्टिक मूडची म्युझिक। तर जर तुम्हाला हे म्युझिक आवडले असेल तर इथं बघू शकतात तुम्ही डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोड ऑडिओ ब्रेक। तर इथं दाबल्यानंतर म्युझिक डाउनलोड होऊन जातं। तर बघू शकतात वर डाउनलोडिंगला पडलेलं आहे इथं। डाउनलोड झाल्यानंतर हे तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या म्युझिक गॅलरीमध्ये म्युझिक येऊन जातात। त्याच्यानंतर तुम्ही मग कुठल्या पण ॲपमधून जिथून तुम्ही एडिट करतात त्याच्यातून ते म्युझिक सहजच यूज करू शकतात, जेणेकरून तुम्हाला कधीच कॉपीराइट क्लेम येणार नाही। त्याच्यानंतर अजून दुसऱ्या मूडच्या पण खूप म्युझिक आहे तिथे। तर पुन्हा मूडवर जा तुम्ही आणि जर तुम्हाला समजा हॅपीवाली म्युझिक पाहिजे असेल तर हॅपीवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर अप्लाय करायचं। तर बघू शकतात या हॅपी मूडच्या म्युझिक आहेत भरपूर अशा, एखादी प्ले करून बघूयात। तर बघू शकतात हे हॅपी म्युझिक आहे जर तुमच्या मूडनुसार। तर या प्रकारे तुमच्या वेगवेगळ्या मूडनुसार तुम्ही इथून फ्रीमध्ये म्युझिक डाउनलोड करू शकतात, जेणेकरून तुम्हाला कधीही कॉपीराइट क्लेम येणार नाही। तर ज्यांना कोणाला म्युझिक डाउनलोड करायचे असेल तर नक्की ऑडिओ लायब्ररीमधून YT स्टुडिओमध्ये जे ऑप्शन असतं ऑडिओ लायब्ररी, इथून तुम्ही म्युझिक फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला कधीच कॉपीराइट क्लेम येणार नाही। तर बघितलात मित्रांनो, हे होतं कॉपीराइट फ्री म्युझिकचं सगळ्यात मोठं स्टोर, जे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं। तर यानंतर प्रत्येकाने या गॅलरीमधून म्युझिकची जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तिथनं म्युझिक घ्या। लाखो म्युझिक आहे ते तुम्हाला तुमच्या मूडनुसार म्युझिक भेटतात। तर नक्की याच YT स्टुडिओमधून ज्या कॉपीराइट फ्री म्युझिक आहेत त्या म्युझिकचा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये बिनधास्त यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यात सुद्धा कधीच कॉपीराइट क्लेम येणार नाही। तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता।
बऱ्याच जणांच्या मला कमेंट सुद्धा येत होत्या की कॉपीराइट फ्री म्युझिक कुठून घ्यायच्या दादा, कुठून घ्यायच्या. तर त्यांच्यासाठी हा स्पेशल मी व्हिडिओ बनवला होता. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून मांडू शकतात. मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा थोडंफार प्रोत्साहन भेटेल. तर असेच नवीन नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तर असंच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.